45 दिवसापासून नवरा बेपत्ता होता आणि शेवटी त्याचा मृतदेह सापडला स्वतःच्याच घराच्या बाथरूमच्या फरशीखाली। नेमकी घटना काय घडली मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय। मंडळी, ही जी घटना घडली ती उत्तर प्रदेश मधील आग्रा या ठिकाणी घडली। 44 वर्षीय सुरेंद्र शर्मा हे 18 मे रोजी पासून बेपत्ता झाले। पत्नी रुबीने तो घर सोडून गेला अशी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांना तिच्या बोलण्यामध्ये सतत विसंगती आढळत होती। पोलिसांचा संशय तिच्यावरती जास्त वाढू लागला होता, कारण चौकशी दरम्यान ती पोलिसांना व्यवस्थित उत्तर देत नव्हती। असेच एके दिवशी पोलीस पुन्हा तिच्या घरी आले आणि चौकशी करू लागले। चौकशी दरम्यान त्यांची नजर गेली बाथरूम मधील नवीन प्लास्टर केलेल्या फरशीकडे। त्यानंतर त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं आणि खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणाहून सुरेंद्र शर्मा यांचा मृतदेह आढळला। त्यानंतर रुबीने गुन्ह्याची कबुली दिली। सध्या पोलिसांनी तिला अटक केलेले। या प्रकरणामध्ये अजून कोणाचा हात होता का, पोलिसांचा तपास सुरू आहे। मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा। अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।